नाशिकवरून आलेले एक प्रियकर प्रेयसी यांचा तिथं अपघात झाला. त्याच्यावरून मग आपण तो अपघात म्हणून गुन्हा दाखल करून घेतला, परंतु तो आधीच आपल्याला घातपाताचा संशय वाटत होता. वाडीवारे परिसरातील सांजेगाव येथील मिरची हॉटेल रिसॉर्टच्या प्रवेशद्वाराजवळ 34 वर्षीय रुपाली पाटील यांच्या मृत्यूचं गूढ अखेर उलगडलंय. सुरुवातीला अपघात वाटणाऱ्या या घटनेमागे प्रेम संबंधातून झालेल्या खुनाचा प्रकार असल्याचं पोलीस तपासात समोर आलंय. 2 वर्षांपासून प्रेम संबंध असलेल्या रुपाली यांच्यासोबत वाद झाल्यानंतर संशयित दीपक सौंदाणे यानं कारनं पाठीमागून धडक देऊन त्यांचा जीव घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. नमस्कार, मी पोलीस निरीक्षक धीरज प्रकाश महाजन, वाडीवारे पोलीस ठाणे, नाशिक ग्रामीण. परवा आपल्याला अशी माहिती मिळाली होती की सांजेगाव शहरामध्ये हॉटेल मिरची या ठिकाणी एक अपघात झालेला आहे. त्या अपघातामध्ये नाशिकवरून आलेले एक प्रियकर प्रेयसी यांचा तिथं अपघात झाला. त्याच्यावरून मग आपण तो अपघात म्हणून गुन्हा दाखल करून घेतला, परंतु तो आधीच आपल्याला घातपाताचा संशय वाटत होता. त्यानुसार मग आपण माननीय वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे गुन्ह्याचा समांतर तपास LCB आणि आपण करत असताना आणि तिथे असलेले प्रत्यक्षदर्शी साक्षीदार घटनास्थळाचे बारकाईने पाहणी करून FSL टीमच्या सहाय्याने तिथले जे पुरावे हस्तगत केले, त्याच्यावरून आपण संशयित याला विचारपूस केली तर त्याने केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. त्या कबुलीप्रमाणे गुन्ह्यात त्यांनी त्याच्या मैत्रिणीसोबत त्या ठिकाणी वाद झाले, एकमेकांना शिवीगाळ झाली, एकमेकांना मारहाण झाली आणि त्यातून ती महिला जशी गाडीच्या बाहेर निघाली आणि ती त्या रिसॉर्टच्या गेटकडे जायला लागली, आरोपी याने तिच्या अंगावरती गाडी घातली आणि तिचा अपघात होता असं भासून तिचा खून केला. हे आपल्या तपासात निष्पन्न झालं आहे. त्याप्रमाणे आपण त्या गुन्ह्यामध्ये कलमवाढ करून त्या आरोपीला अटक केलेली आहे आणि आज रोजी आपण त्याचं पोलीस कोठडीसाठी रिमांड हजर करीत आहोत. या प्रकरणी वाडीवारे पोलीस ठाण्यात अपघातासह खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित दीपक शिवाजी सैंदाणे याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रुपाली निलेश पाटील वय 34 राहणार एकदंतनगर अंबड या कंपनीच्या कामानिमित्त मित्र तथा प्रियकर दीपक सैंदाणे वय 43 राहणार अंबड याच्यासोबत कारनं वाडीवारे परिसरात गेल्या होत्या. दोघे सांजेगाव येथील एका रिसॉर्टमध्ये जेवणासाठी गेले. त्यापूर्वी कारमधून फिरत असताना दीपकनं कारमध्येच मद्यपान केल्याची माहिती तपासात समोर आली आहे. रिसॉर्टमध्ये पोहोचल्यानंतर दोघांमध्ये वाद झाला. या वादाचं झटापटीत रूपांतर झालं. यानंतर रुपाली कारमधून उतरून रिसॉर्टच्या प्रवेशद्वाराकडे जात असताना दीपकनं कार पाठीमागून वेगानं नेत त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत गंभीर जखमी झालेल्या रुपाली यांचा मृत्यू झाला. प्रेमसंबंध असल्याची कबुली त्यानं दिल्याचं पोलिसांनी सांगितलंय. नितीन चव्हाण, पंचनामा न्यूज, वाडीवारे.